हॅलो फ्रेंड्स, आज 22 सप्टेंबर अर्थातच शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिवस. या ज्ञानमहर्षीसाठी माझ्याकडून थोडीशी आदरांजली. जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहून इतरांना सावली देतात, ज्यांची फळे फुले इतरांसाठीच असतात, असे वृक्षांप्रमाणे त्यागमय जीवन जगणारे सत्पुरुष हे समाजाला सदैव वंदनीय ठरत असतात. असे अनेक सत्पुरुष महाराष्ट्रात जन्मले, त्यापैकी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील हे एक होय. त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने असंख्य गोरगरिबांना शिक्षण देऊन त्यांचा उद्धार केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे 13व्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत, तेवढेच्या ज्ञानवंत कर्मवीरांचेही 20व्या शतकात महाराष्ट्रावर आहेत. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील कुंभोजी या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. भाऊरावांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा देवगोंडा पाटील असे होते. लहानपणी भाऊरावांना शिक्षणाची आवड नव्हती, तर त्यांना खेळ खेळण्याची आवड होती. ते लहानपणी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांगा महारांच्या पोरांमध्ये खेळायचे. त्यांना मिळणाऱ्या वागणुकीने हळहळायचे. जे मनाला पटत नाही, माणुसकीला घातक आहे, त्याविरुद्ध बंड करणे हे भाऊरावांच्या स्वभावातच होते. 6वी झाल्यानंतर भाऊरावांनी नोकरी करावी असे त्यांच्या वडिलांना म्हणजेच पायगोंडा पाटलांना वाटे, पण भाऊरावांना वाटे नोकरी करून कुणाची गुलामगिरी करण्यापेक्षा देशातील लक्षावधी अस्पृश्य बांधव जनावरांची जिने जगत आहे, त्यांना शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करावा. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक समाजाची चळवळ प्रसिद्धीस होती. भाऊराव सत्यशोधक समाजाच्या चळवळीत दाखल झाले. सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा एक प्रभावी वक्ता म्हणून भाऊरावांचा नावलौकिक वाढत होता. भाऊरावांच्या भाषणास लोकांची गर्दी वाढत होती. पण भाऊरावांच्या हळूहळू असे लक्षात आले की भाषणाने व प्रचाराने समाज सुधारत नाही. त्यासाठी आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे. समाज तळापासून बदलला पाहिजे. त्यासाठी शिक्षण हा त्यावरील एकमेव उपाय. त्यासाठी भाऊरावांनी 1999 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. वीरांच्या वीरा कर्मवीरा, फुलविलास तू ज्ञानाचा फुलोरा. धन्यवाद.